माय PCMC चॅनलमध्ये मी डॉक्टर श्रीकृष्ण जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार. आज होय मी रिंगणात या कार्यक्रमांतर्गत प्रभाग 16मधून इच्छुक असलेले राजेंद्र तरस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती ऐश्वर्या तरस हे दोन उमेदवार इच्छुक आहेत. ते दोघंही नवरा बायको आहेत आणि एकाच वॉर्डमधून ते दोघंही इच्छुक आहेत. आज आपण त्यांच्याशी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये जे काही प्रभाग आहेत त्यातल्या 16 प्रभाग क्रमांकामधून ते इच्छुक आहेत. 16 प्रभाग म्हणजे रावेत आहे, केवळे आहे, विकासनगर आहे, मामुर्डी आहे, वाल्हेकरवाडीचा काही भाग आहे, आकुर्डीचा काही भाग आहे. त्यामुळे प्रभाग मोठा आहे आणि प्रश्न तर त्याहून जास्त मोठे आहेत. राजेंद्रजी, आपण स्वतः शास्त्रामध्ये शिकलात, MCOM झालात, त्यानंतर मला वाटतं टॅक्सेशन आणि लॉचा डिप्लोमा पण केलात. म्हणजे एकीकडं वाणिज्यशास्त्राची पदवी घेतलीत, त्यातलं टॅक्स आणि कायद्याचं ज्ञान घेतलं, पण हे अचानक राजकारणाकडे कसं वळलात? नमस्कार, मी राजेंद्र तरस. सर्वप्रथम मी आपल्या माय PCMC या न्यूज चॅनलचं तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं आणि आमचे विचार आणि प्रभागाबद्दलची संकल्पना या ठिकाणी मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि राजकारण आणि वाणिज्य शाखा तसं पाहायला गेलं आपण पाहत आहे की राजकारणात आत्तापर्यंत राज्याचे मुख्यमंत्री असेल त्यापेक्षाही जास्त मोठी पदं भूषवलेली लोक असतील. आपण पाहतो आहे सगळे वकील झालेले आहेत आणि वकील वाणिज्य शाखेतच पुढं जातात. आणि मी कॉलेजला शिकत असताना कॉलेजमध्ये सगळ्यात पहिलं मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीपासून एक समाजकार्यात आवड मला निर्माण झाली आणि तेव्हापासून मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झालं, व्यवसायात वळालो आणि त्यानंतर मग या समाजकारण, माझ्याकडे राजकारण हा विषय, राजकारण शब्दच नसतो, समाजकारण. आणि त्यात आमचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि त्याच हेतूने आम्ही आज पुढं चाललेलो आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. राजकारण हा विषय तुमच्या आयुष्याचा भाग नाही, पण समाजाचं करता करता राजकारण हे क्षेत्र आहे. पण ताई, मी त्यांचं एक वेळ समजू शकतो, पण हे घर चालवता चालवता अचानक राजकारणात कशी उडी आपण घेतली? आपल्या माहेरमध्ये किंवा सासरमध्ये कोणाही राजकारण या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे का? नाही, तसं मी बघते की म्हणजे माझे वडील हे शेतकरी आहेत आणि लग्न करून आले तर सासरी पण राजकारणाचं वातावरण आहे. पण माझे जे सासरे आहेत ना, ते रावेत किवळे ते जी कारेगाराची जी विविध कार्यकारी सोसायटी जी आहे ना, त्याचे ते चेअरमॅन होते. आता सध्या ते संचालक आहेत. त्यामध्ये काय असतं की जे आपल्या गावातले जे शेतकरी ना, त्यांची जे काही समस्यावरती किंवा कर्जमाफी हे ते करतात. तर म्हणजे घरात असं म्हणजे म्हणता येईल की थोडक्यात की समाजसेवा करायची. तर तेच म्हणजे की समाजसेवा करता करता मग असं मला पण वाटलं की मी जेव्हा पण ऑफिसमध्ये मी यांच्यासोबत असायचे तेव्हा अनेक महिला यायच्या. तर त्यांच्याशी न बोलता माझ्याशी बोलताना खूप कम्फर्टेबल फील करायची की ठीक आहे, त्यांना असं वाटायचं की महिलाच महिलाला समजू शकते. तर मग तिथून मला आवड निर्माण झाली राजकारणात. महिलाच महिलाला समजू शकते असं तुम्ही म्हणता, म्हणजे पुरुषांना महिलांचे प्रश्न कळत नाहीत की कम्फर्टेबल जे बोलणं असतं ना, ते माझ्याशी बोललं जातं. बरोबर. एक महिला म्हणून तुमच्याशी लोक स्वतःच्या मनातल्या सगळे सुखदुःख सांगतात. पण तुमचा पक्ष शिवसेना आहे आणि हा शिवसेना पक्ष म्हणलं की लोकांपुढं मोठी मोठी आंदोलनं आणि मोठमोठे बंड, एखाद्या ठिकाणी असलेले सगळे जे काही प्रश्न असतात त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाची स्टाईल, हा विषय थोडासा शिवसेना म्हटलं की हे होतो. आणि त्यात राजेंद्रजींची तर मला वाटतं त्या प्रभागात ओळखच आहे की हा आंदोलन करणारा माणूस आहे. कुठेही काही दिसलं की राजेंद्रजी आंदोलन करतात. तर त्याविषयी काय वाटतं आपल्याला? आंदोलन आपण आपल्या प्रभागामध्ये बऱ्याचशा अशा समस्या होत्या, त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासनाकडून ते झाल्या नाही. मग तेव्हा अशी वेळ आली, आपल्याला असं वाटतं की हा नक्कीच आंदोलन केलं की ते समस्या सुटू शकतात. तर त्याचाच आता विषय निघला म्हणून म्हणते. तुम्हाला माहितीच असेल की रावेच्या तिकडे जाताना के विलेज म्हणून एक सोसायटी आहे. तिथं आता रस्त्याची परिस्थिती बघता ती खूप चांगली, पण ती का झाली त्याच्या आधी मागच्या ऑगस्टमध्ये तोपर्यंत खूप म्हणजे चांगली कंडिशन नव्हती. अक्षरशः तिथे लोक जाता येतात पडायचे. तर आम्ही तेव्हा काही निर्णय घेतला की ठीक आहे, रस्ते होत नाहीये. आम्ही तेव्हा
चिखलात बसून आंदोलन केलेलं आहे भर पावसामध्ये. सर तेव्हा त्याला यश आलं आणि आता तुम्ही बघताय की कशी कंडिशन आहे तिथली. बरोबर आहे. राजेंद्रजी, तुम्ही जो प्रभाग निवडला आहे, म्हणजे आपला जो प्रभाग आहे, आपण जिथे राहतो, लहानाचे मोठे झालो, या प्रभागामध्ये एकीकडं पाहिलं तर म्हणजे अगदी आकाशाला खेटायला जातील एवढ्या मोठ्या उंच इमारती आहेत आणि त्याच्याच थोडा अवतीभोवती परिसर बघितला की तिथे झोपडपट्ट्या आहेत, तिथे म्हणजे अशी बैठी घरं आहेत की ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. म्हणजे हा गावठाणचा जो परिसर आहे तिथं निदान जायला सुद्धा रस्ते नाहीत, तिथले सांडपाण्याचे विषय आहेत. तर तुम्हाला काय वाटतं ह्या परिसरामध्ये साधारणतः कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत? आत्ता तुम्ही चांगला प्रश्न विचारला, कारण सांगतो तुम्हाला एक दुजाभाव झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा सांगतो, आता पिंपरी चिंचवड शहर आपण स्मार्ट सिटी म्हणून पाहतो की तुम्ही रावेतपासून वाल्लेकरवाडीपर्यंतचा प्रभाग पहा, हा स्मार्ट सिटीत काहीतरी दिसतंय. आणि मुकाई चौकपासून पार साईनगरपर्यंत, स्टेडियमपर्यंत जा, फॉरेस्टपर्यंत जा, तुम्हाला तर तिथं काहीच दिसणार नाही आहे. हा स्मार्ट सिटी कसा काय? काहीच नाही होऊ शकत, तिथं नाहीच आहे म्हणायचं. आणि जो रावेतचा भाग आहे त्यात पण तुम्हाला सांगतो डीमार्ट आहे, तो डीमार्ट प्राधिकरण आहे तो एरिया. मग हे प्राधिकरणाने केलं आहे की महानगरपालिकेने, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यानंतर जी गोष्ट, आता एवढ्या मोठ्या इमारती आहेत, आता तुम्ही 2-3 समस्या बोलल्यात, खऱ्या अर्थानं भविष्यातील लोकसंख्येचा विचार न करता जी त्यावेळेस कामं झालेली आहेत, ही त्या लोकसंख्येचा विचार केलेला नाही आहे. आणि रस्ते पण छोटे आहेत, त्याच्यामध्ये फुटपाथ आहेत, जेवढा रस्ता आहे तेवढाच फुटपाथ आहे. आज तुम्ही पहा इस्कॉन मंदिरचा रोड आहे, त्या मंदिराला तुम्ही पहा आज जवळजवळ 20 फुटापर्यंतचा त्यांनी फुटपाथ केला आहे आणि तेवढाच तो रोड शिल्लक राहिलेला आहे. मग मला सांगा, इथून पुढे लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर तो फुटपाथ योग्य आहे का? तर कोणीही सांगेल, लहान मुलगा पण सांगेल की ते अयोग्य आहे, कारण तिथं आज पाहिलं तर तिथं गाडी पार्क, आत्ता पण तिथं गाडी पार्क आहे. मग ह्या नियोजन नाही. आणि नियोजन कोण करतं? जर माणूस शिकलेला असेल तर ते शिकलेलीच माणसं कुठल्या भविष्यातील अडीअडचणी येऊ नये म्हणून हे नियोजन करतात. आणि आपल्या भागात ज्यांना कोणाला काही संधी मिळाली तर ते किती शिकलेले होते, खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती प्रभागाची आत्ता आपल्याला झालेली दिसते. पण मला वाटतं की आपण शिवसेनेचं नेतृत्व करताय, शिवसेनेचा युवा म्हणजे सगळं जे तरुण रक्त आहे ते आपल्या पाठीशी आहे. आणि युवा सेनेचं हे रक्त करत असताना हा मावळचा जो लोकसभा मतदारसंघ आहे की ज्याचं नेतृत्व आपल्या परिसरातले संसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे करतात आणि त्यांचे आवडते म्हणून तुमची ओळखसुद्धा शिवसेनेमध्ये आहे. तर आता तुम्ही एकीकडे हे युवा सेनेचं नेतृत्व करताय, एकीकडे शिवसेनेचं आप्पांच्या माध्यमातून काही आपल्या प्रभागातली कामं करण्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला का? खूपच, कारण तुम्हाला सांगतो, आप्पांच्या विषयी त्यांनी प्रभागावरती म्हणा किंवा आमच्यावरती प्रेम म्हणा, एक कार्यकर्ता कसा असावा आणि तो कार्यकर्ता फक्त स्वार्थी नसावा. त्यांनी नेत्यापासून, पक्षापासून, जो प्रभागात, आता मी ज्या ठिकाणी राहतो त्या प्रभागात सुद्धा आज आपण पाहायला गेलं तर विकासनगर हे जे नाव आहे, मी लहानाचा मोठा तिथं झालो, माझा जन्म तिथं झालेला आहे. विकासनगर म्हटल्यावरती या नावावरून आपल्याला काय पाहिजे, तिथं कसं चित्र पाहिजे की विकास झालेला पाहिजे, परंतु त्याचा भागाच झालेला होता. आणि त्या भागामध्ये खासदार साहेबांच्या पाठीमागे लागून, त्यानंतर आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही खासदार साहेबांकडं अनेक वेळा मागणी केली की आम्हाला काहीतरी प्रभागासाठी, आपला मुख्यमंत्री तर काहीतरी आम्हाला फायदा झाला पाहिजे. तर मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस आम्हाला एक 15 ते 20 कोटी रुपयाच्या दरम्यान आम्हाला प्रभागाला निधी मिळाला. आणि आम्ही आज विकासनगरसारख्या ठिकाणी गल्लीबोळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले. आणि सगळ्यात पहिला रस्ता करून 4 वर्ष झालेत. ज्या भागात रस्ता झाला पहिला, आत्ता त्या भागात $1 एवढा पण खड्डा नाही आहे. म्हणजे, आणि महानगरपालिका प्रशासनाकडनं आम्ही अशी माहिती घेतली तर त्यांना ह्या भागातला डांबरचा खर्च पूर्णपणे वाचलेला आहे. अधिकारी पण खुश आहे, कारण पाऊस संपत आला की नागरिकांचे कंटिन्यू फोन यायचे त्यांना, अधिकाऱ्यांना म्हणा, आमच्यासारख्यांना, की खड्डे भरून घ्या. परंतु आज या भागात कुठेच खड्डे दिसत नाही. म्हणजे, आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून ओपन जिम, 6 ओपन जिम आलेले आहेत आम्हाला. बापदेवनगरला असेल, त्याच्यानंतर साईनगर फॉरेस्टला असेल, त्यानंतर म्हस्के वस्ती पाण्याच्या टाकीच्या इथं फुटपाथला असेल, घोरडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ त्या ठिकाणी असेल, आणि रावेतमध्ये HDFC बँक आहे, त्या बँकेच्या समोर फुटपाथ आहे ज्येष्ठ नागरिक संघ, त्या ठिकाणी असेल. म्हणजे बऱ्याच ते आलेले आहेत. आणि आता तर आचारसंहिता लागली, परंतु एक 5 अजून प्रस्तावित आहेत, त्या येतील आता आचारसंहितेनंतर. एवढा आम्हाला आप्पांकडनं निधी, म्हणजे खासदार निधीतनं आलेला आहे. महापालिका म्हटलं की लोकांचे काही छोटे मोठे प्रश्न असतात. लोकांना वाटतं ही कामं महापालिकेची आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जसं सांगितलं की रस्त्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो,
शिक्षणाचा प्रश्न आहे आपल्या भागामध्ये. काही लोकवस्तीची अशी ठिकाणं आहेत, गावठाणाची ठिकाणं आहेत जिथे शिक्षणाचा प्रश्न आहे. महिलांचे काही प्रश्न असतात रोजगारांच्या दृष्टीने. तर तुम्हाला ताई काय वाटतं की या भागातल्या महिला तुमच्याकडे, तुम्ही म्हणलं मनमोकळेपणाने येऊन बोलतात, नेमक्या काय बोलतात, ते काय प्रश्न असतात त्यांचे? त्यांचं एकच प्रश्न आहे की आपल्या सोसायटीमध्ये प्रत्येक वर्गाच्या एक महिला आहेत, तर ज्या महिलांना खरंच रोजगाराचा खूप प्रश्न आहे. तर असं चाललंय म्हणजे आम्ही पुढे काय करणार आहे, तर एक प्लॅटफॉर्म तयार करणार आहे. आपण बघतो भीमथडी जत्रा, पवनाथडी जत्रा, ह्या शहरी लेवलच्या जत्रा आहे. तर नक्कीच आपल्या प्रभाग लेवलची पण एक जत्रा ओपन करणार, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ज्या महिला आहेत तर त्यांच्या कलागुणांचं जे काय, म्हणजे प्रत्येक महिला काहीतरी करत असते, तर काही त्यांनी पदार्थ केले किंवा वेगवेगळे काहीतरी आयटम्स असतात ते केलेले, तर त्यांना असे वेगवेगळे स्टॉलमधून त्यांना नक्कीच त्यांना स्वतःचं इन्कम सोर्स चालू होईल, रोजगार चालू होईल, या दृष्टीने आपण ते काम करणार. म्हणजे घरातल्या महिला बाहेर येतील आणि त्या बाहेर आलेल्या महिलांच्या हाताला काम देऊन सक्षम करण्याचा हा आपला हेतू आहे. महिला आणि त्यांच्या म्हणजे पुढची तुमची जी आहे तिला काय विकासनगर जत्रा म्हणणार, थडी जत्रा, की काय रावेची कुठली जत्रा म्हणून ती फेमस होईल? नाही, रावेत किवळे महिलांमधील महिलांमधल्या या सगळ्यांच्या लोकांसाठी विचारांनी आपण त्या ठिकाणी त्याला त्या नाव देऊ. त्याला नाव परंतु माझं संकल्प डोक्यात आहे की आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात हा संकल्प प्रभाग लेवलला कोणाच्याच नाही आहे, शहर लेवलला आहे. परंतु किवळे रावेत प्रभागात संधी मिळाली तर 100% आपण त्या ठिकाणी ती जत्रा भरवणार. बरोबर आहे. आपण मगाशी सांगितलं की हा आपला जो मुख्यतः भाग आहे रावेतचा परिसर, मुख्यतः या रावेतच्या परिसरामध्ये मोठ्या मोठ्या सोसायटी झाल्यात, बरेचसे बाहेरचे लोक तिथे आलेत. आणि असं पाहिलं की कोविडच्या काळामध्ये, म्हणजे आता कोविडचा काय फार जुना काळ नाही आहे, आत्ताचाच काळ आहे, तेव्हा घरातले सुद्धा घरातल्यांना विचारत नव्हते. अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांना पोचवायला सुद्धा तिथे कुणी स्मशानात गेलं नाही. अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झालेत. म्हणजे आपण हा जो भाग बघितला तर आता तिथं एवढ्या बिल्डिंग झाल्यात की आपण असं म्हणू शकतो की कपाळाला लावायला शिल्लक नाही माती आणि जीवाभावाची उरली नाहीत कोणतीच नाती, अशा प्रकारचा तिथला परिसर आहे. पण आपण एक वैकुंठ रथ नावाचा एक उपक्रम चालू केला, काय सांगाल त्याविषयी? खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, कोविड कालावधीमध्ये जे कोविड पेशंट झालेत तर ते घरापर्यंत तर पण येत नव्हते. हॉस्पिटलमधून त्यांना डायरेक्ट विद्युतदाहिनीपर्यंत तिथंच अंत्यविधी होत होते. परंतु जे घरोघरी मयत होतं ते आणि वयस्कर होते, म्हणजे प्रत्येक वर्गातले होते, ते मयत झाल्यानंतर मयत बांधून झाली तरी जे काही ॲम्ब्युलन्स होत्या त्या काळी संपूर्ण शहरातल्या असतील, त्यावेळेस कॉल केले की महानगरपालिकेच्या त्या ॲम्ब्युलन्स मिळतच नव्हत्या आणि प्रायव्हेट होत्या, त्या पण कॉल करेल तसं आलो म्हणायचे आणि एक तास 2-2 तास असे येत नव्हत्या. एक वेळेस असं आमच्या इथं मोर्या कॉलनी म्हणून तिथं माने परिवार आहे आणि त्यांच्या घरातील एक वयोवृद्ध आजी होत्या, जवळजवळ 94च्या आसपास वय होतं काहीतरी. तर त्या मयत झाल्या, ते सगळं झालं त्यांचं, आम्ही केलं आणि ॲम्ब्युलन्सला मी फोन झाला होता टायमिंगनुसार. तर येतो म्हटलं, त्यामाने मला 2 तास असंच म्हणजे वेळ लागला त्या माणसाला यायला गाडीला. आणि वेळ 2 तास ते सगळं बांधून ठेवणं म्हणजे माझ्या बुद्धीला पटलं नाही ती गोष्ट, माझ्या खूप मनाला लागली ती गोष्ट. कारण आज हा प्रभागात आपण काम करतोय, तर आमच्या प्रभागात कुठल्याही लोकप्रतिनिधीने ॲम्ब्युलन्स किंवा असं काय वैकुंठ रथ ही संकल्पना काय आमच्या प्रभागात आलेलीच नाही आजपर्यंत. मग त्यावेळेस मी एक मनात विचार केला आणि मी घरी आईवडिलांना बोललो. तर माझ्या आईचं पण स्वप्न होतं की असं काहीतरी सामाजिक काम करायचं की ते मनात कायम नागरिकांच्या मनात राहिलं पाहिजे. तर मग ते मी काय केलं, वैकुंठ रथ एक ठिकाणी जाऊन पाहिला आणि तो पाहिल्यानंतर मग मी माझ्या मनात विचार केला की हे करायचंच. मग एक सेकंड हँड गाडी घेतली, तिला बनवली आणि ती केली गाडी. आणि ती गाडी केल्यानंतर सेकंड हँड असल्यामुळे ती जवळजवळ 1001च्या आसपास अंत्यविधी त्या गाडीने केले व्यवस्थित. परंतु ती नंतर खराब झाली. ती खराब झाल्यानंतर पण मग तुम्हाला सांगतो काय करायचं, तर मग मी मोठ्या भावाला बोललो, आपल्याला ही सेवा बंद करून जमणार नाही म्हटलं, गरजेची आहे आणि आपण पदावर येऊ नाहीतर नाही येऊ, पण आपल्या कुटुंबाकडून एक समाजाला देणं लागतं म्हणून आपल्याला ही सेवा निरंतर चालू ठेवायची. राजकारण हा विषय बाजूला किंवा समाजकारण हा विषय बाजूला, पण आपल्याला ही सेवा करायची. भावाने त्याला डायरेक्ट गेला, नवीन गाडी खरेदी केली आणि ती गाडी नवीन स्टीलची बांधली आणि आज ती जवळजवळ 3000पेक्षा 3200च्या आसपास त्या गाडीने अंत्यविधीची सेवा देते आहे. आणि ती एक खऱ्या अर्थानं मला एक म्हणजे नशिबान समजेल, मी प्रभागातील जनतेची मला या प्रकारे सेवा करायला मिळते. मी प्रभागाच्या जनतेचं खऱ्या अर्थानं आभारी मानतो त्या. बरोबर आहे. म्हणजे ज्याच्या कोणी पाठीशी नाही किंवा ज्याच्याबरोबर कोणी नाही, अशा दुःखाच्या प्रसंगी आपण धावून जाता आणि त्यांना वैकुंठ रथाची सेवा देता. पण हे राजकारण हे क्षेत्र आहे ना, हे सुखदुःख कोणी बघत नाही हो. तिथे पहा, वर त्यांची युती आहे आणि आपल्या इथे आता 2 राष्ट्रवादी एकत्र येणार की राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार,
की राष्ट्रवादी उभाटा गट येणार, एकत्र येणार, भारतीय जनता पक्षाने तर स्वतंत्र झेंडा घेतला आहे आणि त्यांचं सगळं काम सुरू झालं आहे. तर आपली शिवसेना आता नेमकी त्यात कुठे आहे आणि आपण त्यामध्ये कशा प्रकारे लढणार? आता तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे सर, हा वरिष्ठ पातळीचा आहे. एक मी युवासेना लोकसभेचा अध्यक्ष आहे, परंतु याचे सर्व अधिकार आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि शहरात पूर्ण म्हणलं तर आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे हे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. आम्ही आमची तयारी तर स्वभावावर म्हणणं ते तरी प्रभागात केलेली आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत आणि हा निर्णय सर्वस्वी मला तरी वाटतो आदरणीय आप्पा घेतील, म्हणून मी या विषयाबद्दल एवढंच सांगू शकतो तुम्हाला. आपण आता शिवसेना म्हणून पूर्ण तयारीत आहात. हो. तर आपल्या या प्रभागाच्या दृष्टीने आपल्याला प्रश्नाची जाणीव आहे, आपण लहानाचे मोठे या प्रभागात झालात, तर आपलं काय विजन या पूर्ण प्रभागाच्या दृष्टीने आहे? आपल्यामध्ये एक नदी येते पवनामाई, तिचा उत्सव केला जातो, पण उत्सव एक दिवसाचा असतो आणि तिचं रूप बघितलं तर ते तिचं रूप पावत नाही इतर वेळेस. तर या परिसरामध्ये आपली विजन आपण नगरसेवक लोकांनी निवडून दिलं तर काय असेल? आता सांगायचं झालं तर पवना नदीचं पहिलं बोलतो तुम्हाला मी. खऱ्या अर्थानं संपूर्ण शहराला पाणीपुरवठा पवना नदी करते आणि तिचं केंद्र सगळ्यात महत्त्वाचं आपलं रावेत बंधारा आहे. आमचं किवेराव जवळच्याच एरियात नाही, तर आम्ही संपूर्ण शहराला आमची सगळा प्रभाग पाणीपुरवठा, परंतु आमची इथली परिस्थिती खूप वाईट आहे. आता ही नदी जी आहे, ह्या नदीचं आपण पाहतोय जो पवना धरण आहे तिथून जसं पुढं येईल तशी अवस्था खराब होत गेलेली आहे. आणि वाल्हेकरवाडीपासून पुढं तर तुम्ही गटरगंगाच म्हणू शकता. आपण पाहतोय अनेक वेळा आपल्याच माध्यमातून न्यूज आलेल्या आहेत, पुढं केमिकल पाणी आले, हे आले. आता जो रावेतचा बंधारा आहे, पाण्याची नदीची अवस्था भरपूर प्रमाणात जलपर्णी असते. मी कोरोनाच्या दरम्यान एंडिंगला म्हणजे अधिकाऱ्यांना पत्र दिलं, पर्यावरण विभागाला दिलं, सगळ्यांना दिलं, क्षेत्र अधिकाऱ्यांना दिलं. ही जलपर्णी आहे की ग्राउंड तयार केले महानगरपालिकेने, अशा प्रकारचं पत्र दिलं. मी तिथं न्यूज पण आली. मी स्वतः ते काढा नाही तर मी नदीत बसतो, मी नदीत बसून आंदोलन केलेलं आहे, पाण्यात बसून आंदोलन केलं आहे. त्यावेळेस प्रशासनाला जागली आणि एक कौतुकास्पद कार्य सांगायचं तर आमच्या खिवळे ग्रामस्थांचा, तरुण सहकाऱ्यांचा, त्यांनी महानगरपालिकेची वाट न पाहता स्वतः नदी साफसफाईला चालू केली आणि अख्खी जलपर्णी काढली. त्यानंतर महानगरपालिकेने ना म्हणजे आज बऱ्यापैकी चांगली परिस्थिती आहे, परंतु म्हणावं अशी नदी सुधार नाही आहे किंवा तिच्यात महानगरपालिका काळजी घेताना दिसत नाही. ताई, त्यांचं विजन, त्यांनी प्रभागाचं नदी साफ करणं, तिला सुंदर करणं, हे विजन सांगितलं. आपल्या प्रभागातला इच्छुक उमेदवार लोकांनी आपल्याला निवडून दिलं तर आपण कोणता प्रश्न महत्त्वाचा हाती घेणार? आज आपण बघतोय की आपल्या प्रभागामध्ये मराठी महानगरपालिका आहे, मराठी माध्यमाची. नक्कीच शाळा आहे, स्कूल. तर नक्कीच मला पुढे म्हणजे मला एक टीचिंगची आवड होती. माझं कायम स्वप्न होतं की मला टीचर बनायचं आणि माझी स्वतःची स्कूल चालू करायची होती. तर नक्कीच निवडून आल्यावरती मी आपल्या परिसरातल्या जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच उच्च शिक्षण म्हणजे इंग्लिश माध्यमातून शिकता येईल म्हणून अशी पालिकेची इंग्लिश मीडियम स्कूल चालू करणार, हे माझं एक विजन आहे. आणि आता बघतोय आपण अनेक इलेक्ट्रिक व्हेकल्स वाढलेले आहेत, पण आता हे चार्जिंग स्टेशन्स खूप कमी आहेत. तर ते एक दुसरं आहे की ठिकठिकाणी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणार. मी बोलू का थोडक्यात एक सांगतो. आमच्या सोसायटी बाग आहे रावेतमध्ये, तर प्रत्येक फ्लॅटला पालिकेचं पाण्याचं कन्झम्पशन एकदम खूप कमी आहे, तुम्हाला सांगतो. हे सगळ्यात पहिलं माझं टार्गेट असणार आहे, ती हो किंवा मी हो, तर ते पर फ्लॅटला 1000 लिटरची मागणी करणार आहे आपण, की प्रत्येक फ्लॅटला 1000 लिटर पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे कसल्या परिस्थितीत. त्यानंतर अग्निशामक केंद्र. आज तुम्ही पहा, रावेतपेक्षा जास्त झपाट्यानं वाढणारा परिसर किवळे रावेत कुठलाच नाही आज तरी पाहतोय आपण. तर तिथं अग्निशामक केंद्र नाही, भाजी मंडई आरक्षित नाही आहे. याच प्रभागात 74-75 आरक्षण आहेत, परंतु एक पण आरक्षण त्या ठिकाणी ताब्यात नाही. हे सगळ्या गोष्टी ताब्यात घेणं. सोसायटीमध्ये आज कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येत नाहीत, कचरा ताब्यात म्हणजे घेण्यासाठी गाड्या येत नाहीत, त्याची कुठेतरी संख्या वाढवणं, ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मला तरी वाटत नाही की माझं तरी प्रत्येक कॉलनीमध्ये असेल, जवळपास जसं काम चालू केलं तसं 100पेक्षा जास्त राऊंड प्रत्येक कॉलनीत, प्रत्येक घरोघरी झालेले आहेत. त्याच्यामुळे अडचणी प्रत्येक गल्लीबोळातल्या मला माहितीत आणि त्या प्रत्येक सोडवण्याला आपण पहिलं प्राधान्य राहणार आहे, छोट्या असो किंवा मोठ्या असो. हे होते आजच्या होय मी रिंगणात या कार्यक्रमामध्ये श्रीयुत राजेंद्र तरस आणि त्यांच्या सौभाग्यवती ऐश्वर्या तरस. शिवसेनेचं स्वप्न, वेगवेगळी आंदोलनं असतील, त्या आंदोलनाच्या माध्यमात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले असतील, रोडचे प्रश्न सोडवले असतील, आणि आता पवनामाईचा प्रश्न आणि मराठा शाळामध्ये त्या मुलांना इंग्रजी आणि अत्याधुनिक पद्धतीचं शिक्षण मिळावं यासाठी ताईंचा प्रकल्प असेल. यांचा प्रकल्प यशस्वी हो, त्यांना उमेदवारी मिळो
आणि ते एक उच्च शिक्षित तुमच्या शिक्षणाचा फायदा हा पालिकेला हो अशीच आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्याला सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.